नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना. तर या योजनेमध्ये काय काय आहे व काय काय माहिती, अर्ज कसा करायचा व कुठे करायचा, किती उत्पन्न मिळणार आहे व किती अनुदान मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच की मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या सर्वांगीण विकास साधने योजनेच्या अटी शर्ती काय आहे आपण ते बघून घेणार आहोत. अर्जदाराने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेला नसावा. म्हणजेच की कुटुंब वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे. नॉन क्रिमिनल प्रमाणे एकाच कुटुंबातील रक्त नातेवाईक सहकर्जदार असू शकतात, परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक आहे. केवळ महाराष्ट्रातील CBS प्रणालीयुक्त बँकेतून कर्ज घेणे आवश्यक आहे. योजनेत दिव्यांगांसाठी 4% निधी राखीव. दिव्यांग उमेदवार मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. योजनेचा लाभ कर्ज घेण्यापासून 5 वर्ष किमान कर्ज कालावधी जे कमी असेल पर्यंत मिळणार आहे. म्हणजेच की कर्ज मर्यादा 10 लाख रुपये, व्याज दर 12%. दरवर्षी महामंडळाच्या जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत व्याज परतावा. म्हणजेच की आता अण्णासाहेब पाटील आर्थिक म्हणजेच की मागास विकास महामंडळ योजनातर्फे आता 10 लाख रुपये लोन मिळणार आहे व त्याच्यामध्ये 3 लाखापर्यंत व्याज परतावा सुद्धा मिळणार आहे. धन्यवाद.